नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर या ठिकाणी IBOT IAS अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो। मागच्या या ठिकाणी आपण मित्रांनो BSNL चा व्हिडिओ टाकला आणि या BSNL च्या व्हिडिओवरती मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या मुलांकडून या ठिकाणी कमेंट पण यायला सुरुवात झाली, मुलांकडून लाईक पण व्हायला सुरुवात झाली आणि तुमचा या ठिकाणी जो प्रतिसाद मिळतो आहे ज्याबद्दल आम्ही या ठिकाणी तुमचे मोठ्या प्रमाणामध्ये आभारी आहोत आणि या ठिकाणी आम्ही लवकरच या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ या ठिकाणी टाकतोय। तर आज जो व्हिडिओ मित्रांनो आपण या ठिकाणी बनवणार आहे, ज्या व्हिडिओचं नाव तुम्हाला समोर दिसत असेल की नोबेल प्राइज विजेत्या, ज्या ठिकाणी ज्यांना या वर्षाचा नोबेल प्राइज मिळालेला आहे ते नाव तुमच्या समोर येते आहे। ते नाव आहे मरिया कोरिना माचाडो यांना या वर्षाचा नोबेल प्राइज विजेता पुरस्कार मिळाला आहे। तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्पने खूप प्रयत्न केलं की मला हा पुरस्कार मिळेल, मला नोबेल प्राइज मिळेल। त्यांनी खूप प्रेशराइज केलं की मी भारत पाकिस्तान यांचं युद्ध थांबवलं, मी रशिया युक्रेनचं युद्ध थांबवलं आणि मी हमास गाझाचं युद्ध समाप्त केलं। खूप काही त्यांनी बोलले, खूप प्रेशराइज केलं। आपण बघितलं असेल की या डोनाल्ड ट्रम्पने भारताला खूप त्रास दिला, भारताला टॅरिफ लावला, भारताला खूप मोठं प्रेशराइज केलं। पण आपली जे नरेंद्र मोदी आहे प्राईम मिनिस्टर या ठिकाणी पंतप्रधान, त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पला या ठिकाणी घाबरले नाही, भिले नाही आणि त्यांनी देशाला स्ट्रॉंग बनवलं। आणि यासाठी जे लीडर आहेत पंतप्रधान त्यांना आपण खूप महत्व मानू शकतो, त्यांनी खूप देशाला पुढे घेऊन गेले। ओके, तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जे डोनाल्ड ट्रम्पचं स्वप्न होतं की मला या ठिकाणी नोबेल पुरस्कार मिळेल तो यांना मिळू शकला नाही आणि या नोबेल पुरस्कार मिळाला व्हेनेझुएलाच्या ज्या विरोधी पक्ष नेत्या होत्या कोरियाना मचांडो यांना मिळाला। त्यांनी व्हेनेझुएला देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केलं, कारण 2000 मध्ये व्हेनेझुएला नंतर जे नवीन सरकार त्यांचं आलं मदुरे म्हणून ठिकाणी त्यांनी जे आले त्यांनी या ठिकाणी हुकुमशाही चालू केली होती आणि या हुकुमशाहीमुळे लोक रस्त्यावरती आले होते। लोकांनी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चा करायला सुरुवात झाली आणि मरियाने काय केलं तर मरियाने या ठिकाणी त्या लोकांना कंट्रोल केलं। लोकशाहीसाठी झगडणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मरिया कोरिना मचांडो। तर मरिया कोरिना मचांडो या ठिकाणी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे आणि हा पुरस्कार जर त्यांना जाहीर झाला, डोनाल्ड ट्रम्पचं जे छोटस या ठिकाणी आपण बघितलं असेल, डोनाल्ड ट्रम्पचं जे चेहरा आहे तो अतिशय बारीक झाला। त्यांना वाईट वाटलं की मला हा पुरस्कार का नाही मिळाला। परंतु मित्रांनो त्याने खूप प्रयत्न केलं आणि त्याने कारण लगेच या ठिकाणी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की नोबेल प्राइज वाले बोलले की हा पुरस्कार या वर्षाचा नाही, या मागच्या वर्षाचा पुरस्कार आहे, पुढच्या वर्षी आम्ही तुमचा विचार करू असं सांगितलं आहे। पण मित्रांनो नोबेल वाले असं काही बोलले नाही आहे, हे फक्त डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय, ते जनतेला या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करताय आणि डोनाल्ड ट्रम्पने खूप प्रयत्न केला आणि देशाला या ठिकाणी भारताला खूप त्रास दिला। परंतु आपले जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी त्यांनी या ठिकाणी कुठे या ठिकाणी त्यांना ते घाबरले नाही आणि देशाला ठिकाणी पुढे नेलं। तर बघूया ते मरियाना कोरिना आहे कोण, त्याचं शिक्षण काय आहे, तर बघूया तुमच्या समोर या ठिकाणी नाव येत आहे। जे नाव बघूया आपण की मरियाना या ठिकाणी त्यांच्याकडे खूप इम्पॉर्टंट माहिती आपण ठिकाणी बघतोय। तर बघा मरियाना कोरिना माचांडो या व्हेनेझुएलाची विरोधी नेत्या आहे, म्हणजे व्हेनेझुएला जो देश आहे या देशाच्या त्या मेन ऑपोजिट पार्टीच्या लीडर आहेत, त्यांना शांतता पुरस्कार मिळाला आहे 2025। तारीख लक्षात ठेवा, त्यांना हा जो पुरस्कार मिळाला आहे हा मिळालाय ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 2025 ला शांततेचा पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे। ओके, पुढे आपण जर त्यांच्याबद्दल अजून गेलो तर त्यांच्या मूलभूत माहिती जर आपण बघितली तर तुमच्या समोर जी माहिती येते आहे त्यांचं पूर्ण नाव आहे मरिया कोरिना माचांडो परिस्का। त्यांचं पूर्ण नाव आहे मरिया कोरिना माचांडो परिस्कार आणि त्याचा जन्म जर विचार केला तर 7 ऑक्टोबर 1967 ला त्यांचा जन्म झालाय आणि तो जन्म झालाय त्यांचा कुठं काराकस व्हेनेझुएलाला। कुठे झालाय काराकस
व्हेनेझुएला जो देश आहे या ठिकाणी यांचा जन्म झालाय आणि व्हेनेझुएला मध्ये ते आहे. त्याच्या शिक्षणाचा विचार केला तर औद्योगिक अभियांत्रिकी त्यांनी पोस्ट मिळवलेली आहे, म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही त्यांनी या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे आणि वित्तीय विषयात त्यांनी मास्टर कंप्लीट सुद्धा केलेली आहे. ओके, पुढे जर आपण बघितलं तर कारकीर्द आणि सामाजिक कार्य त्यांनी काय काय केलं आहे तर त्यांच्या सुमेट नावाची एक नागरिक संस्थेचे त्यांनी सहसंस्थापक होते. आपण जर विचार केलं तर ही जी सुमित होती या सुमितचे नागरिक सहकार्यामध्ये काम केलं आहे. लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते आहे, म्हणजे लोकशाहीसाठी झगडणारे, डेमोक्रेसी झगडणारे लोक आणि इकॉनॉमिक्सला पुढे नेणारा माणूस म्हणजे या ठिकाणी मरियाना या ठिकाणी बघला जातं, जिने व्हेनेझुएला वाचवलं आणि लोकशाहीसाठी झगडले म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षातील त्या प्रमुख नेते आहेत, ज्या ऑपोजिट लीडर आहे. कुठल्या तर व्हेनेझुएला या देशाचे ते ऑपोजिट लीडर आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो पुढे आपण त्यांचा राजकीय प्रवास जर विचार केला तर 2011 आणि 14 मध्ये ते राष्ट्रीय अधिवेशनाचे सदस्य होते, म्हणजे व्हेनेझुएला मध्ये ते जे त्यांचं अधिवेशन जे होतं, जे मेंबर ऑफ पार्लमेंट होते त्यांचं, तिथले ते अधिवेशनाचे सदस्य या ठिकाणी होते. 2014 मध्ये सरकार त्यांनी रद्द केलं, 14 मध्ये त्यांची मेंबरशिप गेली. 2013 मध्ये ते विरोधी पक्षाचे प्राथमिक निवडणुकीत विजयी झाल्या. 2023 मध्ये इलेक्शन झालं, ज्या इलेक्शन मध्ये त्यांचा या ठिकाणी काय झाला होता, विजय झाला होता आणि 2024 त्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या अपात्र त्यांना करण्यात आलं. ओके, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांना अपात्र झाल्या. ओके, तर या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी मरियाना बद्दल त्यांचा संघर्ष आपण जर विचार केला की त्यांनी काय केलं बघ, त्यांना आव्हाने विचार केलं तर सरकारच्या दडपशाही विरुद्ध उघडपणे लढा त्यांनी दिला. ते कुठल्याही प्रकारे त्यांच्या सरकारला घाबरले नाही, जे करायचं आहे ते करणारच. एक लेडीज असलेली व्यक्ती आणि त्यांनी या ठिकाणी तिथल्या सरकारला झुकवलं, तिथल्या सरकारला लाईन वरती आणलं. अशा मरियाना या ठिकाणी आपण बघतोय ज्यांना लोकशाही पुनर्स्थापनेसाठी सतत संघर्ष केला. धमक्या छळाचा सामना त्यांनी केला नाही. किती धमक्या द्या, किती काय बोला, मला जे करायचं आहे ते मी करणार, मला माझ्या देशाला पुढे घेऊन जायचं आहे आणि मला देशामध्ये क्रांती करायचं आहे. हे महत्वाचं कार्य या ठिकाणी मरियाने या ठिकाणी केलं होतं. पुढचा आपण जर विचारला त्यांना पुरस्कार या ठिकाणी मिळालाय, नोबेल शांतता पुरस्कार 2025 या ठिकाणी त्यांना मिळालाय आणि वॅस्लाव हॅवेल्स ह्युमन राईट्स प्राइज पण त्यांना ठिकाणी मिळालेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण मरियाबद्दल तिचा निष्कर्ष बघूया की निष्कर्ष काय काढू शकतो आपण. तर बघा या ठिकाणी निष्कर्ष तुम्ही बघितला असेल की मरियाना कोरिना माचेडो यांना व्हेनेझुएलातील लोकशाही स्वातंत्र्यातील प्रतीक म्हणून मानले जातात आणि त्यांनी जगभरामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं लोकशाहीसाठी झगडणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मरियाना, आणि त्यांनी लोकशाहीसाठी झगडले आणि त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नोबेल कमिटीने या ठिकाणी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. बघा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की जे नोबेल प्राइज आहे बघा